नमस्कार, मी मनीषा पाटील रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपणास काकडीचे पराठे बनवून दाखवणार आहे। तर काकडी आपण या बारीक किसणीने किसून घेतलेली आहे अशा पद्धतीने, आणि आता याचे आपण पराठे बनवूया। एका दगडी खलबत्त्यात आपण थोडासा लसूण, 10-12 पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा हे आपण आता कुटून घेणार आहोत। आपण आता या काकडीच्या किसमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा बडीशोपची बारीक केलेली भुकटी, 1 चमचा धणे पावडर, आपण ते कुटून तयार केलेला लसूण, जिरं आणि ओवाचा भरड, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं आता एकत्र करून आपण याच्यात पिठात भिजवून घेऊ। यात आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग आणि 1 चमचा तीळ, सफेद तीळ। हे सगळं साहित्य आपण आता एकत्र मिक्स करून घेऊया। आता आपण यात टाकतोय 1 छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ, 2 छोट्या वाट्या चण्याचं पीठ, आणि त्याच्यात जेवढं बसेल तेवढं गव्हाचं थोडं थोडं टाकत घेऊ। आपण आता हे छानपैकी असं पीठ मळून घेऊ, जसं लागेल तसं थोडं गव्हाचं पीठ घालू परत। अशा प्रकारे आपला गोळा मळून तयार झालेला आहे। काकडीच्या पाण्यातच आपण एवढं सगळं पीठ मळलेलं आहे। आता याला थोडंसं तेलाने परत छानपैकी मळून घेऊया। आता आपण पराठे लाटून घेऊया। याला तेल लावायचं आणि अशा प्रकारे फोल्ड करून पिठात बुडवून आपण हे आता पराठे लाटून घेऊया। हे बघा, आता आपला पराठा लाटून तयार झाला आहे। आपण आता शेकूया। आपण आता दुसरा अजून एक पराठा लाटून घेऊया। आपण आता पराठ्याला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे तो छान फुगून येईल। आता आपला एक पराठा झाला आहे शेकून, आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊ। एक आपण भाजायला टाकला आहे। आपला दुसरा पराठाही आता तयार होतोय। त्यालाही आपण तेल लावून घेऊया। तेल लावणं न लावणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास लावा। आता आपला हा पराठा पण शेकून झाला आहे। हे दोन्ही पराठे आपले आता खाण्यासाठी रेडी। आवडल्यास तुम्हीही ट्राय करून बघा काकडीचे पराठे। आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा।